धस समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आलाय। यात खोक्याला पैशांचा माज असल्याचं पाहायला मिळत आहे। टेबलवर पैसे ठेवून तो उधळण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे खोक्या उर्फ सतीश भोसलेला पैशांचा माज आलाय का असा सवाल उपस्थित होतो। ठोकरे खा खा पता चला, फिदा जिस पे होते थे एक सांप हमारा यार। सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखाद्या गुन्ह्याने फरक पडत नाही असंही तो म्हणतोय। बापाचा नाद नाही करायचा। होणार नाही, डायरेक्ट तुमच्या हातपाय मोडून जेलमध्ये जाल। एखाद्या लेकरा बाळाचा आपल्याकडून केस झाला, माझ्यावर काही फरक पडत नाही, एवढीच वॉर्निंग आहे तुम्हाला। बापाच सतीश भोसलेला हरण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता आणि त्यानं आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरणांना मारल्याचं समोर आलं। दिलीप ढाकणेंनी मज्जाव करताच त्याच्या सहकार्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे। बाकी पांडू सब बनवास जाएंगे। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्यात। ज्या ठिकाणी हरणांची शिकार करण्यात आली त्या स्पॉटवर जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। यावेळी अधिकाऱ्यांना एका हरणाची कवटी आणि शिंगांचा भाग सापडलाय। वन विभागाकडून सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सतीश भोसले प्रकरणी अंजली दमानी यांनी आजचं आंदोलन मागे घेतलंय। देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन त्या करणार होत्या। अंजली दमानी यांनी एक्सवर ही माहिती दिली आहे। शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडला अंगावर गाडी घालून ठार मारण्याची धमकी दिली होती। बांगर विरुद्धची FIR ची कॉपी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगलेनं याबाबतची फिर्याद दिली होती। सरपंच संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय। या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीने त्यांचं शरीर हे काळं निळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचंही रिपोर्टमधून उघड झालंय। कपाळ आणि दोन्ही गालांवर मारहाणीच्या जखमांच्या खुणा आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारलाय। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असंही त्यांनी विचारलंय। या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला। दरम्यान सभागृह संपण्याआधी निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलंय। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली। सातपुडा बंगल्यावर मुंडे बहीण भावाची भेट झाल्याचं कळतंय। राजीनाम्यानंतरच्या पहिल्याच भेटीत 1.5 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येण्याबाबत सूचक वक्तव्य केलंय। भाषणावेळी जयंत पाटील बोलल्यानं फडणवीसांनी त्यांना टोला लगावलाय। विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। त्याचप्रमाणे अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून कुणी त्यांच्या वाटेला जात नसल्याचंही फडणवीस म्हणाले। अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरून आज विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला। परबांनी संभाजी महाराजांची माफी मागा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, तर वक्तव्य तपासा, आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलंय। दरम्यान नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे। शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी राजू कारेमोरेंचं एक पत्र सभागृहात वाचून दाखवलंय। सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदारांना हे पत्र पाठवलं होतं। ते पत्र विरोधकांच्या हाती लागलंय। दरम्यान या पत्रात राजू कारेमोरेंनी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर आसूड ओढलंय, तर भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत प्रशांत कोरटकरचे फोटो आहेत। कोरटकरला फडणवीसांचा आशीर्वाद आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय।
देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय। राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून अजय अशर या वादग्रस्त बिल्डरला बाहेरचा रस्ता दाखवलाय। आता या जागेवर 3 नव्या उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। महाराजांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या विकृत लोकांची जमात थांबवण्यासाठी त्यांची नसबंदी केली पाहिजे अशी जळजळीत प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे। तर महाराजांविरोधात बोलण्याचं कुणी धाडस करणार नाही असा कायदा आणा अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे। मुंबईत काँग्रेस कर्जबाजारी झाली असून काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळं लागणं बाकी आहे असा खळबळजनक खुलासा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटद्वारे केलाय। कार्यालयाचं 18 लाखांचं भाडं आणि 5 लाखांचं वीज बिल थकलंय। मी 4 वर्षे अध्यक्ष होतो पण अशी वेळ आली नाही असा टोमणा देखील निरुपम यांनी लगावलाय। पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याची कबुलीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती कोकाटेंनी दिली आहे। दरम्यान पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। भारतात होणाऱ्या रस्ते अपघातांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलंय। सर्व अपघातांमध्ये सर्वात महत्त्वाचे दोषी सिव्हिल इंजिनियर आहेत। सर्वांना दोष देणार नाही पण 10 वर्षांच्या अनुभवानंतर या निष्कर्षावर पोहोचलोय असं बेधडक विधान गडकरींनी केलंय। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांना मोठी भेट मिळणार आहे। आजपासून मात्र पात्र महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसात टवाळखोरांनी मुलीची छेड काढणाऱ्या आणि तिच्या पालकांना मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। साम टीव्हीवर ही बातमी दाखवल्यानंतर संभाजीनगरचे डीसीपी नितीन बगाटे यांनी पीआयला फोन करून सगळ्या आरोपींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या। भर रस्त्यात धिंगाणा घालत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलिसांना चांगलंच भोवलंय। कायदा सुव्यवस्था पायदळीत उडवणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ सामने दाखवला होता आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चक्क पोलीस ठाण्याबाहेरच एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलाय। काडी मोड न घेताच पत्नी दुसरं लग्न करत असल्याच्या रागातून पतीने आत्मदहनाचा प्रयत्न केला। पती गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्याहून आलेल्या एका पर्यटक महिलेने अलिबागमध्ये धुडगूस घातलाय। मद्यधुंद अवस्थेमध्ये बेदरकारपणे कार चालवत या महिलेनं रेवदंडा बायपासवर अनेक वाहनांना धडक दिली। या महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये महिला तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात प्रतीक्षा गोरे यांचा हात फ्रॅक्चर झालाय। हल्ला करणाऱ्या बिल्डर आणि वाळू माफियांवर कारवाईची मागणी आमदार बबनराव लोणीकरांनी केली आहे। अमरावतीच्या छत्री कलावमध्ये मद्यपी युवक विषारी सापाशी खेळत असतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तो सापाशी खेळतोय, तसंच लोकांना भीती देखील दाखवत होता। त्यामुळे त्याच्यावर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यातून। पुणे पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना सज्जड दम दिलाय। रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही असा इशाराच अमितेश कुमारांनी दिलाय। सध्या पुण्यामध्ये रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा केला जातोय आणि यावेळी तरुण फटाके फोडत साऊंड लावत धिंगाणा घालताना पाहायला मिळतात। आणि त्या पार्श्वभूमीवर
आता पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे. काही समजला की पारगे नगरवर कोणी रस्त्यावर बर्थडे केक कापत आहे. पडून गेला ते, लेकिन सापडतील तर त्यांचे जन्मदिन प्रत्येक वर्ष तर मनू पोलीस स्टेशनला, प्रत्येक दिवशी पण केक कापू पोलीस स्टेशनला. हे रस्त्यावरचे धिंगड मस्ती चालणार नहीं. और इस प्रकार के जिस दिन छुप छुप के कोई करते रहे, बचते रहे तो ठीक है. जिस दिन पकड़ा गया उस दिन उसको और उसके कुटुंब वालों को भी जवाबदारी देखना पड़ेगा, क्योंकि कुटुंब वाले लोग जो फॅमिली मेंबर है, आई वडीलचे पण काही जबाबदारी मुलांवरचे आहे. तर पुण्यातल्या संगमवाडी रस्त्याचं काम प्रलंबित आहे. यासाठी आमदार निधीतून 30 लाख रुपये मंजूर केले होते. मात्र 6 ते 7 महिने होऊन देखील संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आतापर्यंत जेवढे काम झालंय ते फारच निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होतोय. परभणीच्या पूर्णा ते हयातनगर रस्त्याचं काम 11 महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आलाय. पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतात. सांगलीच्या जतमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि जलयुक्त शिवारासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी. त्याचप्रमाणे कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ठोस योजना कराव्यात यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या येवला शहरात ठाकरे गटाकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. सरपंच यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तर कांद्यावरील निर्यात शुल्क ताबडतोब रद्द करावे, सोयाबीनला योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी ताबडतोब करावी या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन करत मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. बातमी भंडाऱ्यातून. भंडाऱ्यामध्ये वळठी रेल्वे पुलावर वाळू टिप्परच्या धडकेत 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलंय. यावेळी पुलावरील खड्डे दुरुस्त करणे, त्याचप्रमाणे रेल्वे क्रॉसिंगवरून ब्रिज तयार करावा अशा विविध मागण्यांसह रास्ता रोको करण्यात आला. सिंधुदुर्गमधील खानयाळे ग्रामस्थांकडून साखळी उपोषण करण्यात आलंय. यावेळी दगडाचे गौण खनिज उत्खनन बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान शिरंगेतील खनिज उत्खननामुळे खानयाळे गावाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे गौण खनिज ताबडतोब बंद करण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांनी मूक आंदोलन केलंय. एका अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तत्कालीन सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली होती. मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला. आणि आता एक महत्त्वाची बातमी. सेन्सॉर बोर्डाकडून पुन्हा अपमान झाल्याचा आरोप नामदेव ढसाळ कुटुंबियांनी केलेला आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. ढसाळ यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येतोय. कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा ही सेन्सॉर बोर्डाकडून करण्यात आली होती. नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबियांनी असा आरोप केला. पण जशी त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती. त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव ढसाळ, मग तुम्ही कोण लागता त्यांचे. जर त्यांना माहीत होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं. पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती. तुम्ही मराठी लोक, दलित लोक कशाला काढता पिक्चर? काय गरज आहे? तुम्ही काय करणार आहात? आणि दलित पॅंथर जरी असली तरी आता ती काय करू शकते? अशा पद्धतीने त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न केला. आणि आता एक वेगळी बातमी आहे. सरडा रंग बदलतो हे तुम्हाला माहिती आहे. मात्र आता मुलांच्या डोळ्यांचेही रंग बदलत आहेत. मुलांच्या डोळ्यांचे रंग नेमके का बदलत आहेत याची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. वैसी आंखें इनकी हो जाती हैं. मुलाच्या डोळ्याचे बदलतात रंग. कपड्याप्रमाणे डोळ्यांचा रंग का बदलतोय? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
जसा कपड्यांचा रंग तसाच या मुलाच्या डोळ्यांचा रंग. कपड्यांप्रमाणे डोळ्यांचा रंग बदलतोय की मुलाला लेन्स लावण्यात आले, अशी चर्चा सध्या सोशल मीडियात रंगू लागली आहे. इनकी हो जाती हैं. तुम्हालाही विश्वास बसत नाही ना? सध्या या मुलाला पाहण्यासाठी गर्दी होतीये. सगळेच जण या मुलाचे डोळे पाहण्यासाठी जमा होत आहेत. डोळ्यांचे रंग कसे काय बदलतात याचा अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय. या मुलाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून कपड्यांप्रमाणे याच्या डोळ्यांचे रंग बदलतायत. हे असं खरंच होऊ शकतं का? हा मुलगा आहे तरी कुठला याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी हा मुलगा उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातला असल्याचं समोर आलं. अर्श असं या मुलाचं नाव असून तो 1.5 वर्षांचा आहे. कपड्यांप्रमाणे त्याच्या डोळ्यांचे रंग बदलत असल्यानं अर्श सोशल मीडिया स्टार बनलाय. मात्र त्याच्या डोळ्यांचे रंग बदलण्यामागचं कारण काय याची माहिती आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतली. जेव्हा लहानपण असतं अशा वेळेस त्यांचा मागचा पिगमेंट ही पूर्ण पक्व झालेला नसतो आणि पुढचा पिगमेंट जो आहे तिथं पिगमेंट नसतो. त्यामुळे तो भाग आहे तो पारदर्शक असतो आणि म्हणून जो कपडा ते घालतील तर ते कपडा घातल्यानंतर त्याचं जे रिफ्लेक्शन आहे हे रिफ्लेक्शन आयरिस, त्या एरियाचं नाव आहे आयरिस, त्याच्यावर जातं आणि त्या आयरिसला गेल्यानंतर तिथं त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतो. त्या पिगमेंटशी रिॲक्ट होऊन त्याचं रिफ्लेक्शन बाहेर होतं, म्हणजे त्याच रंगाचं रिफ्लेक्शन बाहेर होतं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. काही लहान मुलांच्या डोळ्यांचे रंग बदलतात. लहान असताना त्यांचं पिगमेंट पूर्ण झालेलं नसतं. मूळ रंग बदलत नाही, ब्लू रंग जास्त दिसतो. या बाळाचा डोळ्याचा नंबर मायनस असू शकतो. रंग बदलल्यानं मुलाच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. हा दैवी चमत्कार नाही, मेडिकल कारणामुळे या मुलाच्या डोळ्यांचे रंग बदलत असल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलंय. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्याचा रंग कपड्यांप्रमाणे बदलत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.